पालघर जिल्ह्याला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे। नागरिकांचे एखादं काम असेल तर ते काम होण्यासाठी प्रत्येक विभागातले कर्मचारी हे पैसे मागत असतात। जर पैसे दिले तर काम होते आणि नाही दिले तर काम होत नाही, अशी सध्याची परिस्थिती सुरू आहे। त्यामध्ये आता जास्तच प्रमाणात वाढ झाली आपल्याला बघायला मिळते। आताच काही दिवसांपूर्वी डहाणू तालुक्यातील आशागड येथील कनिष्ठ अभियंता अतुल अशोक आव्हाड याला एका वीज ग्राहकाकडून 2 लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले होते। त्यानंतर पुन्हा आता महावितरणाच्या कर्मचाऱ्याला लाचलुचपत विभागाने लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे। पालघर तालुक्यातील खारेखुरण भागात एका कोलंबी प्रकल्पाला ट्रान्सफॉर्मरवरून वीज देण्याच्या प्रकरणात 30,000 रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी महावितरणाच्या पालघर शाखेचा कंत्राटी वायरमन राजेश चंद्रकांत मोरे याला तक्रारदाराकडून लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले। लाचलुचपत विभागाच्या पालघर पथकाने सापळा रचून ही कारवाई केली आहे। राजेश मोरे हा महावितरण विभागामध्ये कंत्राटी पद्धतीने वायरमन म्हणून अनेक वर्षांपासून काम करीत आहेत। खारेखुरण येथे तक्रारदाराचा कोलंबी प्रकल्प असून तेथे आवश्यकतेपेक्षा वीज पुरवठा कमी अधिक होत आहे। लगतच एक 100 केव्ही क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर गावासाठी नव्याने बसवण्यात आले आहे। या ट्रान्सफॉर्मर मधून कोलंबी प्रकल्पाला वीज देण्याकामी वायरमन मोरे याने 30,000 रुपयांची लाच मागणी केली। हे पैसे न दिल्यास ट्रान्सफॉर्मरवरील कोलंबी प्रकल्पाचा भार कमी करून प्रकल्पाचा वीज पुरवठा कमी करेल अशी धमकी दिली। कोलंबी प्रकल्पाचे मालक तक्रारदार यांनी तशी तक्रार पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे केली। आलेल्या तक्रारीची शहानिशा लाचलुचपत विभागाने केली असता लाचेच्या मागणीची तक्रार खरी असल्याचे निष्पन्न झाले। त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंध विभागाने बुधवारी पालघरच्या युनियन बँक परिसरात बुधवारी संध्याकाळी सापळा रचला। तक्रारदार यांच्याकडून मोरे यांनी 30,000 रुपये लाच स्वीकारली असता मोरे याला पथकाने तेथूनच रंगेहात पकडले। त्याच्यावर लाच घेतल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 सुधारित 2018 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मोरे सध्या अटकेत असून न्यायालयात हजर करण्यात आले होते। ही कारवाई पालघर लाचलुचपत विभागाचे पोलीस उप अधीक्षक हर्षल चव्हाण, पोलीस निरीक्षक शिरीष चौधरी, पोलीस कर्मचारी नवनाथ भगत, योगेश धारणे, विलास भोये व आकाश लोहरे यांनी केली आहे।